नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एम ए भाग 2 मधील सेमिस्टर 3 मधील जे आपला भारतीय प्रशासन हा जो पेपर आहे त्या भारतीय प्रशासन या पेपरमधलं तिसरं जे प्रकरण आहे घटक राज्य प्रशासन, तर ह्या घटक राज्य प्रशासनामधील राज्यपाल या पदाविषयीची माहिती आपण मागच्या लेक्चरला घेतली. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला वास्तविक जे कार्यकारी प्रमुख असतं घटक राज्य प्रशासनातलं, जे त्या घटक राज्य प्रशासनाचं नेतृत्व करत असतं, त्या पदाविषयी आज प्रामुख्याने आपल्याला या लेक्चरमध्ये माहिती करून घ्यायची आहे. तर ते कोणतं पद आहे की जे घटक राज्याच्या प्रशासनावरती वचक ठेवून किंवा जे पद घटक राज्यावरती कार्यकारी स्वरूपाचं त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण असतं, तर ते पद आहे मुख्यमंत्री पद. आता प्रामुख्याने आपण भारताच्या संसदीय शासन व्यवस्थेचा ज्यावेळेस विचार करतो, संघराज्य शासन व्यवस्थेचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस संघराज्य शासन व्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यामध्ये संघराज्य शासन व्यवस्थेचे प्रामुख्याने 2 वैशिष्ट्ये असलेले बघूया. त्या संघराज्य शासन व्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे काय, तर त्या संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये 2 सत्ता केंद्र असतात. एक सत्ता केंद्र म्हणजे केंद्र आणि दुसरं म्हणजे घटक राज्य. आता केंद्रामध्ये जसं सत्ता केंद्र भारतामध्ये निर्माण झालेलं आहे त्याचंच एक छोटं स्वरूप या ठिकाणी आपल्याला घटक राज्यामध्ये दिसून येतं. म्हणजे केंद्रामध्ये आपण बघतो की राष्ट्रपती आणि त्या राष्ट्रपतीला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार वापरण्यासाठी पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी कार्यरत असतं. त्याचंच एक छोटं स्वरूप प्रत्येक घटक राज्यामध्ये भारतामध्ये निर्माण झालेलं बघायला मिळतं. म्हणजे आपण बघतो की घटक राज्याचा संविधानिक प्रमुख म्हणून राज्यपाल, आणि मग त्या राज्यपालाला त्याला जे काही अधिकार आणि कार्य घटनेने दिलेले आहेत ते वापरण्यासाठी त्याच्या मदतीसाठी एक मुख्यमंत्री आणि त्याचं नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद भारताच्या राज्यघटनेने केलेली आहे. म्हणजे एकंदरीत आपण ज्यावेळेस भारताच्या प्रशासन व्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला भारताच्या संसदीय शासन व्यवस्थेनुसार ही 2 प्रारूप सत्तेची केंद्र पातळीवरती आणि घटक राज्य पातळीवरती दिसून येतात. पण त्यामध्ये प्रामुख्याने फरक काय आहे, तर अधिकारांचा फरक आहे. केंद्र पातळीवरचं जे सरकार असतं ते संपूर्ण भारतासाठी काम करत असतं आणि घटक राज्य पातळीवरील सरकार हे फक्त त्या घटक राज्यापुरतंच मर्यादित असलेलं बघायला मिळतं. तर ठीक आहे, आज आपण प्रामुख्याने मुख्यमंत्री या पदाविषयी, त्या मुख्यमंत्री पदाची नेमणूक कशी होते, त्या मुख्यमंत्र्यांना कोणत्या स्वरूपाचे अधिकार असते आणि घटक राज्य प्रशासनामध्ये हे पद मध्यवर्ती स्वरूपाचं का बरं आहे, या अनुषंगाने आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर बघितलं घटक राज्य विधिमंडळ, आणि त्या घटक राज्य विधिमंडळामध्ये 3 घटक महत्त्वाचे असतात. राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ या तिघांचं मिळून ह्या तिघांचा समावेश त्या घटक राज्याच्या विधिमंडळामध्ये होत असतो. मग त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 153 नुसार राज्यपाल हा त्या घटक राज्याचा संविधानिक प्रमुख असतो. त्यानंतर कलम 163 मध्ये असं सांगितलेलं आहे की राज्यपालांना जे काही अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांचा वापर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करावा. आणि कलम 164 मध्ये सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतील. आता प्रामुख्याने मुख्यमंत्री हे जे पद आहे त्या पदाकडे आपण वळूयात. आता मुख्यमंत्र्यांचे अधिकार आणि कार्य, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघावं लागेल की मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होते. आता भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 मध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्तीविषयी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्ती याविषयी भारताच्या राज्यघटनेमध्ये स्पष्ट अशा स्वरूपाच्या काही तरतुदी केलेल्या नाहीत. फक्त कलम 164 मध्ये म्हटलेलं आहे की घटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील. आता राज्यपाल कशा पद्धतीने ती नियुक्ती करतात, तर संसदीय शासन व्यवस्थेच्या संकेतानुसार ज्या पंचवार्षिक निवडणुका होतात त्या पंचवार्षिक निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होत असतं त्या पक्षाच्या नेत्याला त्या ठिकाणी राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असतात. यदाकदाचित निवडणुकांमध्ये कोणत्या पण एखाद्या पक्षाला त्यावेळेस जर बहुमत मिळालं नाही तर अशा वेळेस राज्यपाल काय करत असतात की आपल्या स्वविवेकाधीन अधिकाराचा वापर करतात आणि त्या ठिकाणी ज्या पक्षाच्या आघाडीला किंवा ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतात त्या पक्षाच्या नेत्याला बोलावतात आणि त्या ठिकाणी त्याला मुख्यमंत्री पदाची शपथ देतात. किंवा एखाद्या वेळेस दुर्दैवाने एखादा मुख्यमंत्री पदावरती कार्यरत असताना त्याचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाने दुसरा नेता जर निवडलेला नसेल तर अशा वेळेस सुद्धा राज्यपाल स्वविवेकाधीन अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याची नियुक्ती करत असतात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर कलम 164 मध्ये फक्त काय सांगितलं की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची निवड करतील. पण संसदीय शासन व्यवस्थेच्या संकेतानुसार राज्यपालांना या ठिकाणी ज्या पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं असतं त्याच पक्षाच्या नेत्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करणं गरजेचं असतं. आता मुख्यमंत्री हा विधानसभेचा असतो की विधान परिषदेतला असतो, या ठिकाणी आपण भारताच्या एकंदरीत राजकारणाचा जर विचार केला तर विधान परिषद हे सभागृह भारतातल्या सगळ्या घटक राज्यांमध्ये नाही. म्हणून त्यामुळे आणि जर आपण बघितलं तर विधानसभा आणि विधान परिषद असं घटनेमध्ये काही सांगितलेलं नाही. म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी तो व्यक्ती दोन्हीपैकी कोणत्या पण एखाद्या सभागृहाचा त्या ठिकाणी सदस्य असणं
असलं तरी चालतं. म्हणजे मुख्यमंत्री हा विधानसभेचा पण असू शकतो किंवा विधान परिषदेचा सुद्धा असू शकतो. म्हणजे दोन्ही पण सभागृहाचा असला तरी तो मुख्यमंत्री या पदावरती राहू शकतो. याचप्रमाणे तो दोन्ही सभागृहाचा जरी नसला, दोन्ही सभागृहाचा सदस्य जरी नसला तरी तो मुख्यमंत्री होऊ शकतो. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला 6 महिन्यांच्या आत दोन्हीपैकी कोणत्या तरी एका सभागृहाचं सभासदत्व त्या ठिकाणी घ्यावं लागतं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जरी आपण आत्ता बघितलं तर महाराष्ट्राचं आत्ताचं जे सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार, त्या महाविकास आघाडीचे जे सरकारचे मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धव ठाकरे, आपण जर बघितलं तर ते ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही पण सभागृहाचे त्या ठिकाणी सदस्य नव्हते. त्यानंतर त्यांनी 6 महिन्याच्या आत काय केलं की त्या ठिकाणी त्या सभागृहाचं सभासदत्व मिळवलं. म्हणजे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की ह्या मुख्यमंत्र्यांची जी काही निवड आहे ती निवड भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 नुसार राज्यपालांकडून होत असते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो कालावधीचा मुद्दा आहे. म्हणजे आता आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा कालावधी किती, तर मुख्यमंत्र्यांचा कालावधी हा विधानसभेमध्ये जोपर्यंत त्या सरकारला बहुमत असतं, म्हणजे विधानसभेचा जो कालावधी असतो तोच कालावधी मुख्यमंत्र्यांचा असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे जर एखादं सरकार बहुमतात असेल आणि त्याने जर त्या ठिकाणी कोणता पण अडथळा न येता त्याचा कार्यकाल पूर्ण केला तर तो कार्यकाल 5 वर्ष इतका असतो. विधानसभेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. पण जोपर्यंत त्या विधिमंडळामध्ये त्या सरकारला बहुमत असतं तोपर्यंतच ते सरकार पदावरती राहू शकतं. म्हणजे विधानसभेचा जो कालावधी असतो तोच कालावधी मुख्यमंत्र्यांचा असतो. म्हणजे 5 वर्ष ते सरकार पूर्ण करेल याची काही खात्री देता येत नाही. अनेक प्रश्न किंवा एखाद्या वेळेस पक्ष फुटतो किंवा एखाद्या वेळेस सरकार अल्पमतात जातं, वेगवेगळे कारणं त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. म्हणून ते सरकार पूर्ण 5च वर्ष पूर्ण करेल याची काही खात्री देता येत नाही. त्यानंतर आता प्रामुख्याने आपण मुख्यमंत्र्यांची नियुक्ती, त्यांचे अधिकार, त्यांचा कालावधी याविषयी प्रामुख्याने माहिती घेतली. आता आपणाला प्रामुख्याने या मुख्यमंत्री पदाची जी काही अधिकार आणि कार्य आहेत त्यांची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं घटक राज्याचा वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून, तर ती कोणती कामं त्या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना करावे लागतात. म्हणजे जसं केंद्र पातळीवरती पंतप्रधान हे पद आहे, त्याचप्रमाणे त्या पदाचेच एक छोटं स्वरूप म्हणून या ठिकाणी घटक राज्यामध्ये हे मुख्यमंत्री पद कार्यरत असतं. फक्त काय झालं की आपण एकंदरीत भारताच्या राज्यघटनेचा जर बारकाईने अभ्यास केला आणि ते राज्यपाल पदाचा जर एकदा अभ्यास केला तर त्या राज्यपाल पदाला जे स्वविवेकाधीन अधिकार दिलेले आहेत ते स्वविवेकाधीन अधिकार कलम 163(1) नुसार जे अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांमुळे कुठेतरी ह्या मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांना कुठेतरी त्या ठिकाणी बाधा पोचलेली दिसून येते किंवा ते अधिकार कुठेतरी कमी झालेले दिसून येतात. म्हणजे जसं पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या अधिकारांमध्ये राष्ट्रपतींना फारसा काही हस्तक्षेप करता येत नाही. पण या ठिकाणी आपण जर बघितलं तर राज्यपालांना जे भारतीय राज्यघटनेने स्वविवेकाधीन अधिकार दिलेले आहेत ते स्पष्ट स्वरूपाचे दिलेले आहेत. त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस हे राज्यपाल जे पद घटक राज्यांमध्ये निर्माण केलेलं आहे ते राज्यपाल पद मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये काय करतं, हस्तक्षेप करत असताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी ह्या मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांमध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप होताना आपल्याला भारताच्या राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करत असताना दिसून येतं. आता प्रामुख्याने आपण हे मुख्यमंत्री पद घटक राज्याच्या प्रशासनामध्ये घटक राज्यामध्ये महत्त्वाचं का बरं आहे, तर त्याचे जे काय अधिकार त्याला मिळालेले आहेत त्या अधिकारांची माहिती घेतल्यानंतर आपल्याला ते जाणवतं की मुख्यमंत्री हे पद घटक राज्य प्रशासनामध्ये महत्त्वाचं असलेलं पद आहे. तर त्यामध्ये पहिलं त्याचा जो अधिकार आहे मंत्रिमंडळाची निर्मिती करणं. आता सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर राज्यपाल कलम 164 नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यपाल त्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी त्याचे मंत्रिमंडळ निर्माण करण्यास सांगतात आणि ते मंत्रिमंडळ तयार करून विधानसभेसमोर त्या ठिकाणी बहुमत सिद्ध करायला सांगतात. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काम असतं मंत्रिमंडळाची निर्मिती करणं. मंत्रिमंडळाची निर्मिती करणं हे खूप जिकिरीचं आणि खूप लक्षपूर्वक करायचं काम असतं. कारण या ठिकाणी काय असतं की त्या घटक राज्यामधल्या सगळ्या हितसंबंधी गटांना त्या ठिकाणी सामावून घेणं खूप गरजेचं असतं. सगळ्यांना त्या ठिकाणी वाव मिळणं खूप गरजेचं असतं. आणि मग त्यामुळे काय असतं की मंत्रिमंडळ तयार करणं ही खूप तारेवरची कसरत असते. ज्यावेळेस एखाद्या पक्षाला बहुमत मिळतं त्यावेळेस थोडं कमी त्रास त्या ठिकाणी मंत्रिमंडळ तयार करत असताना होत असतो. पण ज्यावेळेस आघाड्यांचं सरकार असतं त्यावेळेस मात्र मंत्रिमंडळ तयार करणं हे खूप अवघड बाब त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसमोरचे असते. कारण काय असतं की आघाड्यांमध्ये एकात्मता ठेवणं, ते आघाडी टिकवून ठेवणं आणि त्याबरोबर कोणते पण एखादा घटक पक्ष नाराज न होणं, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देणं, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीची मंत्रिपदं देऊन त्या ठिकाणी त्यांना खुश ठेवणं, असं खूप तारेवरची कसरत त्या ठिकाणी आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्र्यांना करावं लागतं. म्हणजे मंत्रिमंडळ तयार करणं, मग त्या मंत्रिमंडळामध्ये समन्वय ठेवणं, त्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ तरुण अशा सगळ्या
घटकांना सामावून घेणं, अशा पद्धतीने ती मंत्रिमंडळाचं जे काम आहे त्या मंत्रिमंडळाचं काम करण्याचं, प्रामुख्याने त्या मंत्रिमंडळामध्ये समन्वय ठेवण्याचं आणि मंत्रिमंडळाच्या कारभारामध्ये एकवाक्यता ठेवण्याचं काम मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर दुसरा जो अधिकार आहे मंत्रिमंडळाच्या बैठका. आता घटक राज्याचा प्रशासनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर घटक राज्य प्रशासनाचा प्रमुख, घटक राज्य प्रशासनाचा सर्व भार किंवा सर्व नेतृत्व जर कोणाकडे असेल तर ते सगळं नेतृत्व हे मुख्यमंत्र्यांकडे असतं. मुख्यमंत्र्यांच्याच नावाने प्रत्यक्ष कार्यकारी अधिकार घटक राज्यांमध्ये चालत असतो. मग त्या घटक राज्याचा कारभार व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी जी काही वेगवेगळी स्वरूपाची खाती तयार केलेली आहे. आज जर आपण बघितलं तर प्रामुख्याने 12 खाती महत्त्वाची आहेत. एकंदरीत खात्यांचा विचार केला तर 24 खाती आहेत आणि त्यामधली 12 खाती ती महत्त्वाची मानली जातात. तर त्या सगळ्या खात्यांच्या मग ते काय मंत्री असतील त्या मंत्रिमंडळाच्या बैठका घ्याव्या लागतात आणि त्या बैठकांमध्ये समन्वय ठेवून राज्याच्या कल्याणासाठी धोरणं आखावं लागतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कोणते मंत्री व्यवस्थित काम करतात, करत नाही, याचा सगळा आढावा त्या मंत्रिमंडळांच्या बैठकांमध्ये घेतला जातो आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकांचं अध्यक्षस्थान कोणाकडे असतं तर तो घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांकडेच असतं. म्हणजे घटक राज्य प्रशासन व्यवस्थित पद्धतीने चालावं, त्या प्रशासनाचे वेगवेगळे जे काही विभाग केलेले असतात कामकाजाच्या सोयीसाठी, त्या कामकाजाच्या सोयीसाठी केलेल्या विभागांमध्ये समन्वय ठेवणं, त्याचप्रमाणे प्रत्येक विभाग व्यवस्थित पद्धतीने काम करतोय की नाही हे समजावून घेण्यासाठी ह्या मंत्रिमंडळाच्या बैठका प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतल्या जातात. आणि मग त्या बैठकांमध्ये राज्याच्या विकासाविषयी, राज्याच्या प्रश्नांविषयी चर्चा केली जाते आणि त्या ठिकाणी एखादा मंत्री जर व्यवस्थित पद्धतीने काम करत नसेल तर त्याला समज दिली जाते. त्या ठिकाणी जर एखादा मंत्री व्यवस्थित पद्धतीने घटक राज्य मंत्रिमंडळाच्या त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने काम करत नसेल तर त्याला मंत्रिमंडळामधून काढण्याची शिफारस राज्यपालांकडून केली जाते. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठका मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकांचं प्रमुख पद हे मुख्यमंत्र्यांकडे असतं आणि त्या मंत्रिमंडळाचं समन्वय ठेवण्याचं, मंत्रिमंडळाच्या समोर त्या ठिकाणी मंत्रिमंडळ व्यवस्थित पद्धतीने कसं काम करेल यासाठी त्याचं व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम हे मुख्यमंत्र्यांकडून होत असतं. त्यानंतर पुढचं जे काम आहे महत्त्वाचं तर ते धोरण ठरवणं, पॉलिसी मेकिंग आपण ज्याला म्हणतो. कारण कोणतं पण सगळ्यात महत्त्वाचं काम तर आपण म्हणू शकतो की धोरण ठरवणं. कारण एखादं सरकार यशस्वी आणि अपयशस्वी कशावर ठरत असतं तर त्याच्या धोरणांवरती ठरत असतं. म्हणजे ते सरकार किती चांगल्या पद्धतीने धोरणं आखतं आणि ते राबवतं याच्यावरती जनतेमध्ये ते सरकार लोकप्रिय किंवा अप्रिय होत असतं. म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी जे सरकार खूप चांगल्या पद्धतीच्या योजना राबवतं, चांगल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी घडून आणतं तर ते सरकार साहजिकच लोकांच्या पसंतीला उतरतं आणि साहजिकच पुन्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते सरकार पुन्हा निवडून येत असतं. हेच सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या मंत्रिमंडळाचं असतं. आणि मग हे मंत्रिमंडळाच्या कामामध्ये म्हणजे सरकारचं जे काम असतं घटक राज्य प्रशासनामध्ये तो कार्यकारी प्रमुख या नात्याने जनतेचे प्रश्न समजावून घेणं, जनतेच्या इच्छा आकांक्षा समजावून घेणं आणि त्यानुसार लोकप्रिय आणि जनतेच्या समस्या सोडवणारी धोरणं ठरवणं यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ती या मुख्यमंत्री पदाची असते. म्हणजे लोकउपयोगी, समाज उपयोगी, संपूर्ण घटक राज्याला समोर ठेवून अशी चांगली धोरणं ठरवण्याचं काम आणि त्या धोरणांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी घडून आणण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्याने कोणाला करावं लागतं तर ते प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांना करावं लागतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं त्याच्यानंतरचं जे काम आहे राज्यपालांना सल्ला. आता प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेच्या कलम 163 मध्ये असं सांगितलेलं आहे की घटक राज्याच्या जे वास्तविक प्रमुख आहे राज्यपाल त्यांना जे काही अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांचा वापर त्यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा सल्ला यांच्यामार्फत सल्ला घेऊन करावं. म्हणजे प्रामुख्याने जे अधिकार राज्यपालांना मिळालेले आहेत ते राज्यपालांनी स्वतःच्या मर्जीने वापरायचे नाही तर ते कोणाच्या करवी वापरायचे असतात तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने वापरायचे असतात. मग आता मुख्यमंत्री या ठिकाणी राज्यपालांना सल्ला हा जो महत्त्वाचा अधिकार या ठिकाणी आपण जे बघतो त्या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की दर 15 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना घटक राज्य प्रशासनाविषयीची जी सर्व काही माहिती आहे त्या माहितीचे अपडेट्स किंवा घटक राज्य प्रशासनामध्ये जे काही महत्त्वाचे धोरणं ठरवले जातात, काही निर्णय घेतले जातात त्याची एक लेखाजोखा त्या ठिकाणी घटक राज्याचा प्रमुख व कार्यकारी प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी राज्यपालांना द्यावं लागतं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम करत असतात. त्याचप्रमाणे घटक राज्यामध्ये जे काही वेगवेगळे संस्थात्मक व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत, राज्य निवडणूक आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, राज्य वित्त आयोग असेल, यासारख्या ज्या व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत त्या व्यवस्थांचे प्रमुख जे नेमायचे असतात ते प्रमुख नेमण्यासाठी राज्यपालांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री काय करत असतात सल्ला देत असतात. म्हणजे अशा पद्धतीने राज्यपालांना सल्ला देण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून होत असताना दिसून येतं. आणि त्यानंतर पुढचं महत्त्वाचं त्यांचा अधिकार आणि कार्य
तर ते आहे विधानसभेचा नेता. आता विधानसभेचा नेता म्हणजे आपण बघतो की विधानसभेचा नेता का बरं म्हटलं होतं, तर ज्या राजकीय पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त होतं त्या पक्षाचा नेता म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या शब्दाला किंमत असते, त्याचा शब्द अधिकृत त्या राजकीय पक्षाचा शब्द मानला जातो, असा जो व्यक्ती असतो तो म्हणजे राज्याचा मुख्यमंत्री असतो. म्हणून विधिमंडळाचं अधिवेशन बोलवणं, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोणकोणते विधेयकं मांडणं, त्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपल्या पक्षाच्या किंवा सरकारच्या कामकाजामध्ये समन्वय ठेवणं, ही सगळी कामं विधिमंडळाचा प्रमुख या नात्याने किंवा त्या विधानसभेचा नेता या नात्याने कोणाला करावं लागतं प्रामुख्याने, तर ते मुख्यमंत्र्यांना करावं लागतं. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं ह्या मुख्यमंत्री पदाची भूमिका किंवा त्याचे अधिकार आणि कार्य, तर त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की केंद्रीय पातळीवरती जसं पंतप्रधान जे पद आहे त्या पंतप्रधान पदाला जे एक राजकीय वलय प्राप्त झालेलं आहे, तसंच एक राजकीय वलय घटक राज्य प्रशासनामध्ये ह्या मुख्यमंत्री पदाला प्राप्त झालेलं आहे. फक्त त्यामध्ये काय दिसून येतं की घटक राज्य प्रशासनामध्ये राज्यपाल या पदामुळे कुठेतरी या मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांना कुठेतरी त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप होत असताना दिसून येतो. कारण कलम 163 अन्वये जे राज्यपालांना स्वविवेकाधीन अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांचा अनेक वेळेस गैरवापर होऊन घटक राज्य प्रशासनाच्या राज्यकारभारामध्ये राज्यपालांकडून त्या ठिकाणी काय होतो, त्या ठिकाणी हस्तक्षेप होत असताना दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण मुख्यमंत्री, त्यांचे अधिकार व कार्य, त्यांची नियुक्ती, त्यांचा कालावधी आणि त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांची या ठिकाणी आपण माहिती करून घेतली. म्हणजे एकंदरीत घटक राज्य प्रशासन आणि त्या घटक राज्य प्रशासनाला कार्यान्वित करणाऱ्या यंत्रणा जसं केंद्रीय प्रशासन आहे, तर त्याच पद्धतीने घटक राज्य प्रशासन हे सुद्धा त्याचंच एक छोट्या स्वरूपाचं प्रारूप या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर ह्या प्रारूपाची त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री, त्याचे अधिकार आणि कार्य याचे थोडक्यात या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने म्हणजे जी काही माहिती घेतली त्या माहितीवरून आपल्याला घटक राज्य प्रशासन हे प्रामुख्याने कशा पद्धतीने कार्यान्वित होतं, कशा पद्धतीने घटक राज्य प्रशासनाचा प्रमुख घटक राज्य प्रशासनाचं नेतृत्व, कार्यकारी स्वरूपाचं नेतृत्व करण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्री करत असतात हे त्या ठिकाणी बघायला मिळतं. तर ठीक आहे, अशा पद्धतीने एकंदरीत आपण ह्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकार आणि त्यांचे कार्य याविषयी आपण या ठिकाणी माहिती करून घेतली. पुढच्या लेक्चरला आपण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जी काही भूमिका आहे राज्याच्या घटक राज्य प्रशासनामध्ये, ती घटक राज्य प्रशासनामधली मुख्यमंत्र्यांची भूमिका त्या ठिकाणी आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत.